नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 28 जून 2026 रोजी जी महा TET परीक्षा होणार आहे, या परीक्षेला सामोरे जाताना नेमकी आपण काय काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर राहिलेल्या 15 दिवसामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, टाईम मॅनेजमेंट कसा करावा, त्याचबरोबर येणाऱ्या TET परीक्षेसाठी कोणत्या सकारात्मक बाबी आहेत त्याबद्दलही आपण चर्चा करू। हॉल तिकीटच्या संदर्भानं काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये बोलू। गोष्टी लहान लहान जरी असल्या तरी निश्चितपणे परीक्षेसाठी त्या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत किंवा महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतील। तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं ॲप जर डाउनलोड केलं नसेल तर ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये तुम्हाला TETचे ओल्ड पेपरचे सिरीज उपलब्ध करून दिलेले आहे। TETचे सर्व ओल्ड पेपर म्हणजे सब्जेक्ट वाईज ते तुम्ही जॉईन करू शकता, जो तुम्हाला सब्जेक्ट पाहिजे तो, आणि तिथे तुम्हाला ओल्ड पेपर ऑनलाईन पद्धतीने सोडवता येईल, त्याचं PDF व्ह्यू करता येईल आणि विश्लेषणाचा व्हिडिओ पाहता येईल। त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या ॲपच्या मार्फत। सराव पेपरही तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सोडवता येईल, PDF व्ह्यू करता येईल आणि त्याचा विश्लेषणाचा व्हिडिओ पाहता येईल। तर आपण आता नेमकी परीक्षेला आपण काय काळजी घ्यायची येणाऱ्या TETसाठी त्या संदर्भाने थोडीशी आपण चर्चा करूया, ठीक आहे। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे 2 दिवस परीक्षेच्या अगोदर प्रवेशपत्राची आपण प्रिंट काढून घ्या किंवा त्याची झेरॉक्स करून घ्या, कारण बरेचसे विद्यार्थी आहेत की नंतर गोंधळ उडतो आपला किंवा काही अडचण येऊ शकते। आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम वगैरे असं तुम्हाला अडचणी येऊ शकतात, म्हणून लवकरात लवकर शक्य झालं तर हॉल तिकीट आले की तुम्ही झेरॉक्स काढून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर हॉल तिकीटवरल्या महत्त्वाच्या सूचनांचं वाचन करा। परीक्षा सेंटर नेमकं नाव काय आहे परीक्षा सेंटरचं, त्याचबरोबर पावसाचे दिवस आहेत, 28 जून म्हणजे पावसाचा भाग आहे, ठीक आहे, पावसाचा काळ आहे, त्यामुळं जाण्या येण्याची व्यवस्था कशी असणार काय याची तुम्ही थोडीशी कल्पना करून ठेवा हॉल तिकीट आल्याच्या नंतर, म्हणजे आपला खूप अत्यंत त्या वेळेला आपला गोंधळ उडत नाही। त्यानंतर परीक्षागृहामध्ये पाण्याची बॉटल, आपलं परीक्षेचं ओळखपत्र म्हणजे हॉल तिकीट, इतर ओळखपत्र जशा सूचना दिल्यात त्या हॉल तिकीटवरल्या, पेन इत्यादी आवश्यक बाबी तुम्ही परीक्षागृहात घेऊन जाणं गरजेचं आहे। त्यानंतर उत्तरपत्रिकेवर काळजीपूर्वक आपली आवश्यक माहिती तुम्ही भरा। जर तुम्हाला जमत नसेल ती माहिती भरायला तर जे तुमच्या परीक्षागृहावर पर्यवेक्षक जे आहेत तुमच्या वर्गामध्ये त्यांनासुद्धा तुम्ही अगदी निश्चिंतपणे माहिती विचारा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, परंतु चुकीचं काही लिहू नका। त्याचबरोबर तुम्ही जे आता मागच्या 2-3 महिन्यापासून अभ्यास करत आलेला आहेत, आता काही विद्यार्थी विज्ञानचं किंवा सामाजिक शास्त्रे, परिसर अभ्यास याचे टेक्स्ट बुक वाचन करतात आणि अंडरलाईन करतात त्या ओळीला। आता फक्त त्या ओळी वाचायला सुरुवात करा, म्हणजे जर तुमच्या आता टेक्स्टबुक वाचन करून अंडरलाईन जर महत्त्वाचे पार्ट केलेले असतील तर त्या ओळी वाचा, किंवा काही विद्यार्थ्यांनी शॉर्ट नोट्स तयार केलेले असतील, ठीक आहे, परिसर अभ्यासाच्या असतील किंवा मानसशास्त्राच्या असतील किंवा विज्ञानच्या असतील किंवा सोशल सायन्सच्या असतील, तर त्या नोट्सला आता जास्तीत जास्त रिव्हिजन देण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा। त्यानंतर उतारा आणि गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडविताना वेळेचे भान ठेवणे गरजेचं आहे। बघा, आपल्याला हे प्रश्न उतार्याचे प्रश्न इझी असतात, परंतु आपण काय करतो, रिपिटेशन जास्त वेळा करतो, म्हणजे परत 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 उतारा वाचतो। त्यामुळे उतारा सोडवताना अगदी तुम्ही काय करा, पहिले 2-3 प्रश्न वाचून घ्या उतार्याच्या खालचे आणि मग उतारायला वाचायला सुरुवात करा, लगेच तुम्हाला क्लिक होईल की प्रश्नामधला हा शब्द तिथे महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर परीक्षेमध्ये थोडेसे बुद्धिमत्ता आणि गणिताचे प्रश्न तुमचा वेळ घेऊ शकतात, त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त मराठीचे परिसर अभ्यासाचे प्रश्न कमी वेळेमध्ये सोडवा आणि गणित आणि बुद्धिमत्तेला जास्तीत जास्त वेळ देता येईल याचा तुम्ही विचार करा, कारण तुमच्याकडे 15 दिवस आहेत। तुम्ही एखादी ओल्ड क्वेश्चन पेपर किंवा मॉडेल क्वेश्चन पेपर सोडवताना जर तुम्ही ह्या बाबी लक्षात घेतायत आजपासूनच, तर निश्चितपणे तुम्हाला येत्या 4-5 दिवसामध्ये कळेल की आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेला वेळ हवा आहे, तर आपण मराठीचे प्रश्न आणि किंवा इतर जी लँग्वेज आहे, हिंदी आणि इंग्रजी असेल किंवा थोडेफार तुम्हाला परिसर अभ्यासाचे सुद्धा प्रश्न तुम्हाला गणितासाठी वेळ देऊ शकतात, म्हणजे टाईम मॅनेजमेंट पण आपल्याला या पद्धतीनं करता येऊ शकतं। त्याचबरोबर कधी कधी काय होतं,
विद्यार्थ्याला एक दोन प्रश्न, समजा तुम्ही प्रश्न सोडवत आहात, एकदम स्टार्टिंग केली सुरुवातीला आणि तुम्हाला एक दोन प्रश्न काठिण्य पातळीचा येऊ शकतो. आता आपण मागच्या 9 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनलाईज केलेल्या आहेत. मग आता 2 प्रश्न त्याच्यामधले अवघडच असतात. आपल्याला माहिती आहे की TET परीक्षा ही दोन्ही पेपर 150-150 गुणांचे आहे. पण 2 प्रश्न म्हणजे 2 प्रश्न जर हार्ड आले, काठिण्य पातळीचे आले, म्हणून आपण गोंधळून जायचं नाही. कारण 148 प्रश्न हे तुम्ही अभ्यास केलेले किंवा इझी आहेत किंवा ते जर तुम्ही शांत डोक्याने जर सोडवले तर निश्चितपणे त्याच्या उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. म्हणून त्या 2 प्रश्नाची चर्चा न करता 148 प्रश्न मला कसे सोडवता येतील हा सकारात्मक दृष्टिकोन तुम्ही जर ठेवला तर निश्चितपणे तुम्हाला पेपर सोडायला सोपं जाईल. आणि आपण ही जी चर्चा करतोय ना, ही आता 15 दिवस अगोदर चर्चा करतोय. म्हणून ही चर्चाच तुम्ही काय करा, लागू करा. आता एखाद्या मॉडेल पेपरला किंवा एखादा ओल्ड पेपर घ्या आणि ते सोडवताना या बाबी तुम्ही लक्षात ठेवा. मग तो मानसशास्त्राच्या बाबतीत, गणिताच्या बाबतीत, परिसर अभ्यासाच्या बाबतीत, टाईम मॅनेजमेंटच्या बाबतीत तुम्हाला ते प्रॅक्टिकल करता येईल. त्याचबरोबर कोणतीही परीक्षा असली तर एक आदर्श रस्ता कोणता असेल ती परीक्षा क्रॅक करण्याचा, तर ते म्हणजे असते ओल्ड पेपर. कारण आपल्याला मागच्या वेळी काय विचारलं यावरून आपण ठरवू शकतो की येणाऱ्या एक्झाममध्ये कोणत्या स्तराचे प्रश्न असू शकतात. म्हणून मागच्या वर्षीच्या किमान 4 ते 5 प्रश्नपत्रिका तुम्ही सोडून जा. आता बरेचसे विद्यार्थी जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांनी हे काम तर केलेलंच असेल, परंतु जे न्यू स्टुडंट आहेत किंवा काही कारणास्तव ज्यांना वेळ मिळाला नाही प्रश्नपत्रिका सोडवायला, तर त्यांनी 4 ते 5 प्रश्नपत्रिका मागच्या वर्षीच्या सोडवा. तुम्हाला सब्जेक्ट वाईज आमचं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे तिथं आम्ही मागील 9 वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेल्या आहेत ॲपमध्ये. म्हणजे त्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होईपर्यंत किती वेळा सोडू शकता. त्याचबरोबर तुम्ही त्याचं PDF सुद्धा व्ह्यू करू शकता. ठीक आहे. आणि त्या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही व्हिडिओसुद्धा बघू शकता ॲनलाईज केलेला सब्जेक्ट वाईज. त्यामुळं अगदी तुम्हाला ॲपमध्ये जाऊन ते आम्ही इझी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जो सब्जेक्ट अवघड जातो तो जरी तुम्ही जॉईन केला तरी निश्चितपणे तुम्हाला त्याची मदत होणार आहे. ठीक आहे. म्हणून जुन्या प्रश्नपत्रिका एकदा ॲनलाईज करणं, एकदा त्या सोडवणं हे आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी, त्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी क्रमप्राप्त ठरणार आहे. आता या झाल्या महत्त्वाच्या गोष्टी. त्याचबरोबर आता काय सकारात्मक बाबी आहेत अशा येणाऱ्या TETसाठी ज्या तुम्ही ह्या जर फॉलो केल्या तर तुम्हाला लक्षात येईल की अरे मी तर ही TET निश्चितपणे देऊ शकतो आणि या बाबी माझ्यासाठी सकारात्मक आहेत. पहिली म्हणजे चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाही. म्हणजे आपल्या TETमध्ये ज्या विविध स्पर्धा परीक्षा असतात जसं MPSC, तर त्याप्रमाणे नकारात्मक किंवा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणून तुम्ही पैकीची पैकी म्हणजे 150 प्रश्न आहेत ना, तर ते तुम्ही पैकीची पैकी सोडवा. कारण चुकलं तरी तुम्हाला गुण कमी होणार आहेत का? नाही. मग अंदाजे तुमचं एखादं उत्तर बरोबर येऊ शकतं. म्हणून उदाहरणार्थ तुम्हाला जर 140 प्रश्न कन्फर्म येतात, ठीक आहे, म्हणून तुम्ही ते 10 प्रश्न सोडू नका. पूर्णचे पूर्ण प्रश्न तुम्ही सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. म्हणजे ही एक सकारात्मक बाब आहे परीक्षेसाठी. दुसरी म्हणजे परीक्षा ऑफलाईन मोडमध्येच होणार आहे. बघा खूप वेळा चर्चा झाली TETची की ऑनलाईन होणार आहे. योगायोगानं या वर्षीची म्हणजे 28 जूनची सुद्धा ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा होणार आहे. पारंपरिक पद्धतीनं परीक्षा होणार आहे. मागील 2-3 वर्षाचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर हे म्हणजे त्याचा सरावच झाला आहे. परंतु इतरही ज्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे जे न्यू स्टुडंट आहेत TETसाठी त्यांना देखील ही काही जड म्हणजे परीक्षेचं स्वरूप नाही किंवा नेचर नाही आहे. ऑफलाईन परीक्षा ही सर्वांसाठीच सुटसुटीत आणि फायदेशीर असते. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की परीक्षेचं उत्तर 4 पर्यायी एक आपल्याला ते असं ब्लॅक गोल करावं लागतं. ठीक आहे. त्यामुळं ही पण एक सकारात्मक बाब आहे की ज्या विद्यार्थ्यांना माऊस हँडलिंग किंवा कम्प्युटरचा अनुभव नाही त्यांच्यासाठी ही अडचण नाही आहे. ऑफलाईनच परीक्षा होत आहे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं माध्यम हे सुद्धा सकारात्मक बाब आहे. कशी? कारण मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला पेपर अवेलेबल आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही मानसशास्त्राचा एखादा प्रश्न सोडत आहात आणि तुम्हाला एखादा मराठी प्रश्न खूप कॉम्प्लिकेटेड किंवा जड वाटतोय. ठीक आहे. बघा कधी कधी मानसशास्त्रामधले किंवा सोशल सायन्समधील किंवा पेपर 2ला सायन्समधील प्रश्न तुम्हाला एखादा शब्द प्रश्नामधला प्युअर मराठी शब्द पण आपल्याला कधी कधी कळत नाही. अशा वेळेस तुम्ही त्याच नंबरचा प्रश्न इंग्रजी म्हणजे तिथेच तुम्हाला काय दिलं दुसऱ्या पानावर त्याच क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला इंग्रजी माध्यमात दिलेला असतो.
त्यामुळं तो प्रश्न तुम्ही जर इंग्रजी माध्यमात रीड केला तर कधी कधी तुम्हाला इंग्रजी माध्यमाचा फायदा होईल. म्हणून तुम्हाला दोनही माध्यमात प्रश्न अवेलेबल असतात तर ते तुम्ही तुमच्यासाठी एक सकारात्मक बाब आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं DED झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना TET पास होणं तर गरजेचंच आहे, म्हणजे कंपल्सरीच आहे. DED झालेल्या विद्यार्थ्यांना TET जर पास झाले नाही तर तुम्हाला TIITची परीक्षा देताच येणार नाही, शिक्षक अभियोग्यतेची. ठीक आहे, म्हणून DED झालेल्याला कंपल्सरी आहे. आणि ज्यांचं BED झालं आणि ज्यांना BED झालेल्या विद्यार्थ्यांना 6 ते 8पर्यंत शिक्षक व्हायचं आहे, म्हणजे वर्ग 6वी ते 8वीपर्यंत, त्यांनासुद्धा TETचा पेपर 2 कंपल्सरी आहे. थोडक्यात काय तर मला जर शिक्षक व्हायचं आहे तर मला जर शिक्षक व्हायचे तर मला TIIT परीक्षा द्यावी लागणार आणि मला जर TIIT परीक्षा द्यायची आहे तर मी TET पास होणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला ही परीक्षा सुवर्ण संधी ठरणार आहे. जेवढ्या बघा तुम्हाला जरी वाटत असल्या की या खूप छोट्या मायनर किंवा लहान गोष्टी आहेत सर, या सांगण्याची आवश्यकता नाही, पण ज्यावेळेस तुम्ही सेंटरवर जाता तर आपल्या मित्रासोबतच हे घडलेलं असतं की दुसऱ्या सेंटरवर आला, चुकून नाव वाचलं नाही, किंवा जाण्या येण्याच्या काळामध्ये काहीतरी रिक्षाचा प्रॉब्लेम आला, मोटरसायकलचा प्रॉब्लेम आला, ठीक आहे, किंवा हॉल तिकीटच चुकीचं आलं, किंवा एक्सेट्रा ज्या काही बाबी आहेत त्या आपण ज्या वर उल्लेखलेल्या आहेत त्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु या खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात किंवा मोठी भूमिका पार पाडत असतात परीक्षामध्ये. म्हणून एक आपण परीक्षेची तुम्हाला मार्गदर्शन करत असतो तर आम्ही व्हिडिओ म्हणून ह्या छोट्या बाबी सांगणं आम्हाला महत्त्वाचं वाटलं म्हणून त्या सांगितल्या. आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि ज्या बाबी तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात त्या बाबी निश्चितपणे राहिलेल्या 15 दिवसामध्ये त्या तुम्ही परीक्षा सोडवत असताना, अर्थात मॉडेल पेपर आणि ओल्ड पेपर सोडत असताना त्या तुम्ही तुमच्या कृतीमध्ये आणा. निश्चितपणे तुम्हाला त्याचा परिणाम जाणवेल आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.